त्यांनी सांगितलं नीटचा पेपर कसा फुटतो. मी गेले 50 वर्ष झाले, मी 50 वर्षी मटका खेळतोय, पण अजून मटक्याचा कधी आकडा फुटला नाही. हा पेपर कसा फुटतो. आम्हाला असं वाटतं जे लोक मटका चालवतात 50 वर्षापासून त्याच्याकडे हे शाळा संस्था देऊन टाकल्या तर निश्चित पद्धतीने पेपर फुटणार नाही. नमस्कार, आम्ही आज या ठिकाणी अहिल्यानगरचे आदरणीय खासदार श्री निलेशजी लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जो देशामध्ये गदारोळ चालू आहे त्या संदर्भाने आम्ही शेवगाव तालुका या ठिकाणी या संदर्भाने साहेबांचं जे आंदोलन आहे, जन आक्रोश आंदोलन, त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही शेवगावून आलो आहोत. गेल्या अनेक दिवसापासून आपण गेल्या महिन्यापासून बघतोय की जंतर मंतर येथे आपल्या न्याय आणि हक्कासाठी तरुण वर्ग या देशातला आपल्या स्वतःच्या शिक्षणाच्या संदर्भात, खात्याच्या संदर्भात किंवा या देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा मागण्या संदर्भात गेले 30 दिवसापासून जीवाच्या आकांताने आपल्या या ठिकाणी आंदोलन करत आहेत. पण प्रशासनाने आणि शासनाने ज्या पद्धतीने त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं, ज्याच्यामुळं हे आंदोलन नुसतं राज्यासाठी नव्हे, देशासाठी नव्हे, तो पूर्ण विश्वासाठी हे आंदोलन समोर आपल्याला डोळ्याने दिसत आहे की अतिशय निर्गुण पद्धतीने हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न आपल्या समोर आपण मीडियाच्या माध्यमातून बघत आहोत. म्हणून मी या ठिकाणी या आंदोलनाला आम्ही तर पाठिंबा देणारच आहोत. पण मी एक छोटासा या निमित्ताने ग्रामीण भागातला एक छोटासा किस्सा आपल्यासमोर मांडतो. आम्ही आता हे आंदोलन निघत असताना एक ग्रामीण खेडूत माणूस आम्हाला भेटला आणि तो म्हणला हे आंदोलन देशभर चालू आहे, माझ्यासारख्याला एक असं वाटतं की नीटचा पेपर फुटला. तो माणूस अडाणी होता, अशिक्षित होता, पण त्याला समाजाचं ज्ञान होतं, त्याला समाजाचे संस्कार समजत होते. त्यांनी सांगितलं नीटचा पेपर कसा फुटतो. मी गेले 50 वर्ष झाले, मी 50 वर्षी मटका खेळतोय, पण अजून मटक्याचा कधी आकडा फुटला नाही. हा पेपर कसा फुटतो. आम्हाला असं वाटतं जे लोक मटका चालवतात 50 वर्षापासून त्याच्याकडे हे शाळा संस्था देऊन टाकल्या तर निश्चित पद्धतीने पेपर फुटणार नाही, अशी त्यांनी माझ्याजवळ भावना बोलून दाखवली. आणि मलाही आश्चर्य वाटायला लागलं की तो माणूस 50 वर्ष म्हणतो मी मटका कधी खेळतो, पण मला अजून आकडाच लीक झाला नाही. हा पेपर कसा फुटतो. म्हणजे समाजाची भावना प्रशासनाने आणि सरकारने समजून घेतली पाहिजे आणि याच्यावरती अतिशय जाणीवने समाजाची भावना समजून घेतली पाहिजे. आणि तरुणांची जी भावना आहे, हा देश तरुणांचा आहे. हा तरुण जर बोकाळला तर देश सुद्धा बोकाळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही भावना समजून घेऊन या आंदोलनाचं सरकारने चांगल्या पद्धतीने हाताळायला हवं होतं, पण अजूनही वेळ गेलेला नाही. त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलं पाहिजे आणि या तरुणाला योग्य दिशा दिली पाहिजे. म्हणून करतो पाहता जिल्ह्यातच नव्हे तर तालुक्यात खेडे सुद्धा आंदोलन सुरू झाले लागलेत. विद्यार्थी, छोटे विद्यार्थी सुद्धा बोलायला लागलेत. ही उद्याची येणारी जी उद्याची आपली पिढी आहे ही धोक्याची घंटा आहे. जर आपण त्यांना चांगलं वळण देऊ शकलो तर निश्चित पद्धतीने देश अजून उंचीवर जाऊ शकतो. नाहीतर या प्रशासनाने सरकारने जर लक्ष दिलं नाही तर एवढा मोठा महाकाय देश, 140 कोटीचा जनतेचा देश आहे, हा बोकाळल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळं पाप या धर्मेंद्र प्रधान या व्यक्तीवर जाणार आहे. त्यांनी समोर येऊन लगेच राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि जबाबदारी स्वीकारायला पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं.